काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता त्याची मतमोजणी जी आहे ती 23 तारखेला होणार आहे। अमरावतीच्या लोकशाही भवन मध्ये जर आपण पाहिलं तर बडनेरा आणि अमरावती या दोन विधानसभा क्षेत्राची जी आहे ते मतमोजणी होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण एकूण पाहिलं तर 8 विधानसभा मतदार क्षेत्र आहे, ज्यामध्ये अमरावती असेल, धामणगाव रेल्वे, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी असे एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहे आणि या 8 विधानसभा मतदारसंघाची जी आहे ती मतमोजणी तिथल्या त्या भागामध्ये होणार आहे। परंतु अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। जवळपास 23 ते 27 फेऱ्या ज्या आहेत त्या प्रत्येक मतदारसंघासाठी जे आहे ते 23 फेऱ्यांवर जे आहे ते मतमोजणी केली जाणार आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे। सध्या स्ट्रॉंग रूम आहेत लोकशाही भवनचं आणि याच ठिकाणी जे आहे ते उमेदवारांचं जे आहे ते भवितव्य मतपेट्यांमध्ये जे आहेत ते ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेला आहेत। सकाळी 8 वाजतापासून जे आहे ते 23 तारखेला मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त संपूर्ण या भागात लावण्यात आलेला आहे। पोलीस कर्मचारी असेल, अधिकारी असेल, सोबतच निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। लोकसभा निवडणुकीत देखील याच ठिकाणी जे आहे ते मतमोजणी झालेली होती। काही मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 23 फेऱ्या होणार आहेत, तर काही मतदारसंघामध्ये 27 फेऱ्या देखील होणार आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अचलपूर, अमरावती आणि दर्यापूर मतदारसंघासाठी जर आपण पाहिलं तर 23 फेऱ्या होणार आहेत। त्यामुळे या 3 मतदारसंघाचा जो आहे तो निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे आहे ते नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अचलपूर मतदारसंघामधनं बच्चू कडू हे निवडणुकीला सामोरे गेलेले होते, तर तिवसा मतदारसंघामधनं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर असेल आणि बडनेरा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर रवी राणा चौथ्यांदा या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत। त्यामुळे 23 तारखेच्या निकालामध्ये हे नेते पुन्हा निवडून येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडीचं ने जे आहे ते लक्ष या अमरावती जिल्ह्यावर केंद्रित केलेलं होतं। सोबतच महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी झालेल्या होत्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सोबतच गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील सभा झालेल्या होत्या। राहुल गांधींची देखील धामणगाव रेल्वेला सभा झाली होती। त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या सभांचा निकालावर काय परिणाम होतो, मतांमध्ये त्याचं रूपांतर झालेत का, हे जे आहे ते 23 तारखेलाच करणार आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।